नमस्कार. मी ऋषी करत शेतकरी बंधूंनो, अतिवृष्टीचे अनुदान आल्याने रब्बीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तुमच्या खात्यावरती आता रब्बीचे अनुदान या ठिकाणी क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे. अमरावती विभागातील अमरावती असेल, बुलढाणा असेल, यवतमाळ असेल या भागामध्ये आता या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. फक्त विलंब या ठिकाणी 2च जिल्हे, जालना जिल्हा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल यांनाच थोडा वेळ लागू शकतो. पण राहिलेले जिल्हे आहेत आणि जे पात्र केलेले तालुके आहेत, त्या तालुक्यामध्ये येणाऱ्या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती ही रक्कम या ठिकाणी वितरित केली जाईल. आता काही ठिकाणी असं झालंय, की ही रक्कम तुम्हाला समजा जर का बघितलं तर हेक्टरी 10,000च्या आसपास तुम्हाला ही रक्कम जाहीर केली होती. पण आता रक्कम आली किती? तुम्हाला समजा जर 1 हेक्टर जमीन असेल तर 5,000 या ठिकाणी रक्कम आली. तर शेतकरी बंधूंनो, ही रक्कम तुम्हाला या ठिकाणी अर्धी आलेली आहे. म्हणजे ₹100 प्रति गुंठा या दरम्यान ही रक्कम तुम्हाला मिळणार होती, पण मिळाली किती तुम्हाला? ₹50 प्रति गुंठा या दराने. तर शेतकरी बांधवांनो, मी सांगू इच्छितो, की येणाऱ्या काही 2-3 दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हेक्टरी ₹10,000 या ठिकाणी हे अनुदान रब्बीच्या पेरणीसाठी दिलं येणार आहे. काही शेतकरी बंधूंच्या खात्यावरती जर आलं नसेल, तर त्यांनी काळजी करायचं काम नाहीये. लवकरच तुमच्या खात्यावरती सुद्धा हे अनुदान येऊन जाईल आणि ज्यांना कमी अनुदान आलं असेल, त्या शेतकरी बांधवांना परत अनुदान या ठिकाणी दिलं जाईल. म्हणजे हेक्टरी ₹10,000 या ठिकाणी अनुदान तुम्हाला दिलं जाईल. आता काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अजूनही अतिवृष्टी असेल किंवा रब्बीचं अनुदान आलं नाही, तर त्या शेतकरी बांधवांना तुमच्या तलाठी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क करायचा आहे. तुमचं शेतकरी कार्ड काढलं आहे की नाही हे एकदा चेक करून घ्या. कार्ड जर काढलं असेल तर अप्रूव्ह झालं आहे की नाही ते सुद्धा चेक करून घ्या. आणि कार्ड सुद्धा अप्रूव्ह आहे तरी सुद्धा पैसे नसतील आले, तर तुमच्या तलाट्याकडून किंवा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तुमचा फीके नंबर घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला के-वाय-सी करून घ्यायची. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, तुमच्या खात्यावरती ही रक्कम क्रेडिट केली जाईल. लवकरच आता राहिलेले जे तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये सुद्धा किंवा जिल्ह्यांमध्ये सुद्धा उस्मानाबाद असेल किंवा या ठिकाणी बुलढाणा असेल या जिल्ह्यामध्ये आता हे अनुदान जमा व्हायला आजपासून सुरुवात सुद्धा झालेली आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होईल. 1 ते 2 दिवसामध्ये रब्बीचं अनुदान तुमच्या खात्यावरती क्रेडिट केलं जाईल. अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. भेटूया अशाच नवीन अपडेटसह. जय हिंद.